पुढच्या बातमीकडे वळतोय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला वालधुनी पूल देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 20 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 10 जानेवारी या कालावधीमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद राहील। वालधुनी पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे सुद्धा पडलेत, त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि या पुलाच्या दुरुस्तीचं काम आता हाती घेतलं जातंय। पुढचे 20 दिवस हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूयात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेला हा वालधुनी उड्डाण पूल आहे आणि हा उड्डाण पूल हा फार महत्त्वाचा आहे। कल्याण आणि उल्हासनगरला जोडणारा हा पूल आहे। आपण आता बघू शकता हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरती अनेक वर्षापासून पावसामुळे खड्डे पडले होते आणि हे खड्ड्यांचं काम करण्यासाठी अनेक संघटनांनी आंदोलने केली, मोर्चा काढले, निवेदन दिले महानगरपालिकेला। अनेक सामान्य नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत होता, परंतु महानगरपालिकेने डागडुजीचं काम केलं नव्हतं। उशिरा का होईना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाग आलेली आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ह्या डागडुजीचं काम हाती घेतलेलं आहे। आज रात्री मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते जानेवारी 10 तारखेला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या पुलाचं काम चालणार आहे आणि पूर्णपणे हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। हा पूल वाहतुकीसाठी बंद राहिल्याच्या नंतर वाहन चालकाची तारांबळ होऊ नये, वाहन चालकाला त्रास होऊ नये त्याकरिता वाहतूक शाखेने आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या वाहन चालकांसाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असं आव्हान केलेलं आहे। अशोक कांबळे, लोकशाही, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।